बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये एका कार्यक्रमात 500 ते 550 लोकांना विषबाधा झाली होती। भगर खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचं समोर आलं होतं। दरम्यान 30 बेड्सची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अचानक 400 ते 500 रुग्ण आल्यानं अनेक रुग्णांना रस्त्यावरती उपचार घेण्याची वेळ आली। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे। संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। संजय, सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावरती उपचाराची वेळ येणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आरोग्य व्यवस्थेसाठी, आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये हे एकच रुग्णालय उपलब्ध होतं का? इतर रुग्णालयांची काय परिस्थिती आहे? नक्कीच प्रज्ञा, गेल्या मंगळवारी लोणार तालुक्यात सोमठाणा येथे एका धार्मिक कार्यक्रमात प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं। भगर आणि आमटीचा हा प्रसाद होता आणि हा आमटी आणि भगरचा प्रसाद खाल्ल्यानंतर जवळपास या गावातील 400 ते 500 रुग्णांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागला। त्यावेळी जवळच असलेलं बीबी येथील ग्रामीण रुग्णालय, जे की फक्त 30 खाटा क्षमता असलेलं हे रुग्णालय आहे आणि त्याच्या परिसरात अजूनही 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, परंतु नेहमीप्रमाणे या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित होते। डॉक्टर हजर नसल्यामुळे त्यांना तात्काळ बीबी येथील एकाच या ग्रामीण रुग्णालयावर या सर्व रुग्णांचा भार पडला। 30 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात जवळपास 450 ते 500 रुग्ण अचानक आल्याने डॉक्टरांची आणि तेथील स्टाफची सुद्धा तारांबळ उडाली आणि या रुग्णांवर तात्काळ उपचार आवश्यक असल्यामुळे डॉक्टरांनी आणि स्टाफने त्या रुग्णांना अक्षरशः जमिनीवर झोपवून रस्त्यातच सलाईन वगैरे दिलं आणि हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। देशभरात हा व्हिडिओ ज्यावेळेस समाज माध्यमात प्रसारित झाला, त्यामुळे मुंबई येथील एक न्यायालयीन मित्र यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली की रुग्णालय असताना रुग्णांवर रस्त्यात उपचार कसे करू शकतात याबाबत राज्य सरकारला विचारणा करण्यात आलेली। याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून याबाबत उत्तर मागितलंय। प्रज्ञा, बरोबर आहे। सगळ्यात पहिल्यांदा रुग्णांवर रस्त्यावरती उपचार करणं हे धक्कादायक आहेच, पण त्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसणं हाही तेवढाच धक्कादायक प्रकार आहे। याची दखल घेणं तेवढंच गरजेचं आहे। संजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।